आज आपल्याला परिसरामध्ये मिळणारे मासे आणि त्याच्याबद्दलच्या संदर्भातला प्रकल्प कसा करता येईल हे आपण बघणार आहेत. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे येतात. परंतु शाकाहारी आणि मांसाहारी अशा 2 प्रकारची भोजन घेणाऱ्या व्यक्ती आपल्याकडे असतात आणि हे भोजन घेत असताना मासे हा काही जणांचा आवडता खाद्यपदार्थ असू शकतो. जगामध्ये सर्वात जास्त जे काही खाद्यपदार्थ खाल्ले जातात, ते आहे भात आणि मासे. बाजारात कोणत्या प्रकारचे मासे येतात, याचा प्रकल्प आपल्याला करावा करावयाचा आहे आणि हा प्रकल्प करत असताना आपल्याला अ, परिसरामध्ये मासे कुठून आणले जातात, ही माहिती मिळवायची आहे. जे विक्रेते आहेत त्यांच्याकडनं तुम्ही माहिती कलेक्ट करू शकता. खऱ्या आणि गोड्या दोन्ही प्रकारच्या ठिकाणचे मासे, पाण्यातले मासे विकण्यासाठी येतात का? याचाही आढावा त्या बाजाराच्या सर्वेक्षणामध्ये तुम्ही घेऊ शकता. मग आणतात तर नदी, तलाव, ओढा, समुद्र का मत्स्यशेतीतनं मिळवतात. मत्स्यशेती तळे असतात त्यातनं सुद्धा किंवा इतर ठिकाणाहून काही आणतात का? याची माहिती मिळवायची. किती प्रमाणामध्ये आणतात हे पण तुम्ही बघू शकता. मासे विक्रीसाठी कायम येतात, की फक्त ठराविक महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये येतात किंवा अन्य वेळामध्ये येतात. कोणत्या महिन्यामध्ये जास्त येतात याचीही माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याबरोबर माशांची स्थानिक नावं आपल्याला माहीत पाहिजे. मळ्या, डोकऱ्या ही नावं आपण त्याला दिलेली आहेत. वाम मासा. परंतु त्याचबरोबर स्थानिक नावं आणि त्याची शास्त्रीय नावं माशांची आपल्याला नेटवरनं मिळवता येतील. विविध माशांची वैशिष्ट्ये कोणती असतात आणि मासे ओळखायचे कसे असतात, हे त्या विक्रेत्यांच्याकडनं तुम्ही माहिती मिळवू शकता आणि प्रत्येकावर एक-एक पॅराग्राफ केला आणि ती चित्र किंवा फोटो जर त्याच्यामध्ये लावली किंवा आकार, रंग, पर, शेपटी याची चित्र काढली, तर तुमचा प्रकल्प आकर्षक पण होईल आणि जास्तीत जास्त शास्त्रीय पण होईल. परिसरात मिळणाऱ्या माशांच्या जीवनचक्राविषयी माहिती स्थानिक मासेमारांच्याकडनं घेतली किंवा नेटवरनं मिळवली, किती दिवस लागतात माशांच्या पुनरुत्पादनासाठी किंवा मासे मोठे होतात तर कसे होतात? कोणत्या प्रकारचे मासे असतात? मासे काय खातात? आणि काय उपलब्धता असते हे त्याच्यामध्ये येईल. मासे दुसऱ्या कोणत्या ठिकाणाहून विक्रीत येत असतात का? रत्नागिरीवरून आले किंवा इकडनं आले किंवा वेगळ्या-वेगळ्या ठिकाणावरून मासे कोणकोणत्या ठिकाणावरून विकायला येतात हे आपल्याला माहीत पाहिजे. स्थानिक मासेमार कधी आणि कसे मासे पकडतात? सकाळी, दुपारी, सायंकाळी काय कसे मासे पकडतात? समुद्रावरचे मासे असतील तर ते कधी पकडायला जात असतात? पूर्वी जास्त मासे मिळत होते की आत्ता? याचं कारण त्यांना विचारा. त्यांचं मत विचारून घ्या. कारण ते त्याच्याशी संबंधित बऱ्यापैकी आहेत. त्यांना हा व्यवसाय परवडतो का मासेमारीचा? मासेमारी व्यवसायातील धोके किंवा त्रास काय आहे? प्रकल्पामध्ये तुमच्या येऊ दे. प्रदूषण असेल, अन्य काही असेल तर. तुमच्या परिसरात कोणत्या माशांना जास्त मागणी आहे? म्हणजे बाजारामध्ये मासे आणतात, पण मागणी असणारे मासे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते मासे जर उपलब्ध असतील तर त्याचा दर पण कमी असेल. परंतु परिसरात कोणत्या माशांना जास्त मागणी आहे? माशांचे कोणकोणत्या प्रकारे सेवन केले जातात? कोणकोणत्या डिशेस बनवल्या जातात? हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. मासे खाल्ल्याने त्रास झाल्याचे परिणाम या परिसरात काही उदाहरणं आहेत का? आणि बाजारात मिळणाऱ्या माशांच्यावर आधारित असे कोणते इतर व्यवसाय चालतात? आणि तुमचे जर काही इतर वेगळे प्रश्न असतील, तर त्या प्रकल्पात विचारा आणि त्याची माहिती संकलित करण्याचं काम करा. कारण तो व्यवसाय एक महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि त्यातनं आपल्याला माशांच्या मधली जैवविविधता, माशांच्यामध्ये जैवविविधता आपण असं शिकतो, की अस्ती मच्छी आणि कास्ती मच्छी असतात, हे असे असतात, तसे असतात. तर ते आपल्याला आपल्या परिसरामध्ये मिळणाऱ्या माशांच्या अभ्यासावरनं आपण शास्त्रीय माहिती संकलित करणार आहोत.